नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील वर्षामध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। राज्यामधील या 6 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आता या नुकसान भरपाईच्या मदतीचे तात्काळ वितरण करण्यात येणार आहे आणि यासाठी राज्य सरकारने आज एक शासन निर्णय निर्गमित करून निधी देखील मंजूर केला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये या नुकसान भरपाईसाठी पात्र 6 जिल्ह्यांची नावे तसेच प्रत्येक पात्र जिल्ह्यानुसार किती निधी मंजूर केला आहे आणि प्रति शेतकरी प्रति हेक्टरी किती रुपयांचे वितरण या अंतर्गत करण्यात येणार आहे। जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की या मागील वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे। तसेच या कालावधीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभरातील 6 जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि या नुकसानीची भरपाई आता मंजूर देखील करण्यात आली आहे। तसेच शासनाच्या आदेशानुसार अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून आता घोषणा करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 33% जास्त पावसाचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई देखील आता मिळणार आहे। मंजूर दरानुसार प्रति शेतकरी 2 हेक्टर पर्यंतची मदतीची आता मर्यादा असेल। तसेच सरकारने जानेवारी ते जून 2023 या कालावधीसाठी आपत्ती निवारण निधीमधून 980.65 लाख रुपये मंजूर केले आहेत। ही रक्कम मंजूर यादीनुसार जिल्ह्यामध्ये वितरित केली जाईल। नुकसानीचे प्रमाण दर्शविणाऱ्या फॉर्मनुसार बाधित लोकांना भरपाई आता दिली जाणार आहे। तसेच शासन आदेशानुसार अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीची जिल्हानिहाय पाहणी करण्याचाही यामध्ये उल्लेख आहे। यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या, पिकांचे नुकसान आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर नुकसान भरपाईची रक्कम देखील पाहिली जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे आणि किती शेतकरी या अंतर्गत समाविष्ट आहेत हे समजण्यास मदत होईल। शेतकऱ्यांना दिलेल्या लिंकचा वापर करून ऑर्डर डाउनलोड करण्याचा सल्ला देखील या अंतर्गत देण्यात आला आहे। तसेच त्यामध्ये मंजूर मदत आणि लाभार्थ्यांची संख्या देखील जिल्हानिहाय विभाजित करण्यात आली आहे। यामुळे त्यांना त्यांच्या जिल्ह्याला निधी मिळाला आहे की नाही आणि किती शेतकऱ्यांचा समावेश आहे हे कळण्यास मदत देखील होणार आहे। पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने वेळीच केलेली कार्यवाही महत्त्वाची आहे। नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये या अंतर्गत जमा करण्यामध्ये देखील येणार आहे। त्यामुळे हवामानामुळे पिकांचे नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी ऑर्डरच्या तपशिलांचा वापर करावा। शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा पुरेपूर लाभ घ्यावा ही देखील विनंती या शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे। आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।